नमस्कार, आज आपण पाहतोय शेगावची कचोरी। कचोरीसाठी आपण पीठ मळून घेऊया। इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तेल। आता हे तेल संपूर्ण पिठाला आपण लावून घ्यायचंय। आपल्याला कचोरी खुसखुशीत करायची आहे, त्यामुळे मी हे तेल ओतलेलं आहे, ते थंड तेल आहे, म्हणजे रूम टेम्परेचरचं तेल आहे, गरम केलेलं नाहीये। संपूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेतोय। आणि तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने मूठ केली तर ही मूठ तयार होते, म्हणजे आपलं हे व्यवस्थित तेल लागलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाहीये, व्यवस्थित पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता अर्ध्या तासासाठी हे पीठ आपण झाकून ठेवूया। कचोरीच्या आतील स्टफिंग करण्यासाठी इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे। या चमच्याने मी माप घेतलेलं आहे। आता हे आपण पॅन मध्ये तसं रोस्ट करणार आहोत। पॅन मध्ये धने घालून घेऊया, जिरे, बडीशेप हे आता भाजून घ्यायचंय। व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया। हे थंड झालेलं आहे। आता मिक्सर मध्ये हे आपण वाटून घेऊया। हे वाटून घेतलंय, अशा पद्धतीने मोठं मोठं वाटून घ्यायचंय। हे आता बाजूला ठेवूया आणि कचोरीच्या आतील सारणाची तयारी करूया। इथे मी 4-5 मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। हे मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। पॅन मध्ये तेल ओतून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा व्यवस्थित परतून घेऊया। आपण जे धने, जिरे आणि बडीशेप बारीक करून घेतलेले ती सुद्धा व्यवस्थित याच्यात परतून घ्यायचे। त्यामध्ये 1 वाटी चणा डाळीचं पीठ घालूया। आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघाला पाहिजे। आता बेसन पीठ व्यवस्थित याच्यामध्ये भाजलेलं आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पूड, जास्त नाही घालायची कारण आपण मिरच्या घातलेल्या आहेत। गरम मसाला थोडासा, हिंग, चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा हे व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये थोडीशी साखर घालूया, 1 अर्धा चमचा। आता याच्यामध्ये आपण पाण्याचा हापका देणार आहोत। पीठ आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे, त्यासाठी थोडासा पाण्याचा हापका द्यायचा आहे। पाण्याचा हापका दिल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी आमचूर पावडर अर्धा चमचा घालते, तुम्ही लिंबू पिळला तरी चालेल। आता 5 मिनिटांसाठी हे झाकून ठेवूया। 5 मिनिट झालेले आहे। आपलं सारण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। इथे सारण तयार झालेलं आहे आणि याच्या ज्या गुठळ्या वगैरे असतात ते हाताने मोडून घेतलेले आहेत आणि परफेक्ट असं हे सारण आता तयार झालेलं आहे। आता आपण कचोरी करायला सुरुवात करूया। अर्धा तास झालेला आहे आणि आपलं खूप व्यवस्थित शिजलेलं आहे। त्याला छान असं मळून घेऊया। इथे गोळ्या करून झालेल्या आहेत। आता याची अशी वाटी करायची, मध्ये थोडंसं जाड ठेवायचं, कडेने थोडं पातळ करायचं। हे असं सारण घ्यायचं आणि याच्यामध्ये भरायचं। आपण जसं पुरण भरतो तसं याच्यात भरायचंय, व्यवस्थित पॅक करायचं। याला प्रेस करायचं आणि लाटून घ्यायचं। अशा पद्धतीने कचोऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण हे तेलात खरपूस असं तळून घेऊया। ज्यावेळेस आपण कचोरी सोडतो त्यावेळेस प्लेन बाजू खाली
आणि बंद बाजू वर ठेवायची आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. कचोरी जेव्हा व्यवस्थित फुलून वर येते त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मंद आचेवर अगदी खरपूस ही तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे वरून असं तेल सोडायचं म्हणजे ती खालून वरून व्यवस्थित अशी तळली जाते. छान असा कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन, खूप मस्त टम असं फुगली सुद्धा आहे. कचोरी छान तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. शेगाव कचोरी तयार झालेली आहे. अतिशय छान अशी दिसते, फुलले छान आणि चवीला सुद्धा ही अप्रतिम लागते. बाजारातून कचोरी न आणता घरीच अशा पद्धतीने कचोरी करा आणि कशी झाली त्याची प्रतिक्रिया मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.